श्री स्वामी समर्थ. आजची आपली कथा आहे बायकोचा अंतिम निर्णय भाग 2. घटस्फोट झाल्यानंतर मानसीचं आयुष्य पूर्णपणे बदललं होतं. त्या दिवशी कोर्टातून बाहेर पडताना तिच्या मनात दुःख होतं, पण त्याच वेळी एक वेगळीच ताकदही होती. कारण आता ती कोणासाठीही नव्हे तर तिच्या मुलीसाठी जगणार होती. मानसीने तिच्या मुलीचं नाव ठेवलं अन्वी. अन्वी लहान होती तेव्हा मानसीसाठी प्रत्येक दिवस संघर्षाचा होता. एकीकडे छोट्या बाळाची काळजी, दुसरीकडे आयुष्य पुन्हा उभं करण्याची जबाबदारी. मानसीच्या वडिलांनी तिला खूप आधार दिला. ते एक दिवस म्हणाले, बाळा, तुला तुझ्या पायावर उभं राहायचं आहे, आम्ही आहोत तुझ्यासोबत. त्या शब्दांनी मानसीच्या मनात नवी ऊर्जा निर्माण झाली. तिने छोट्या नोकरीपासून सुरुवात केली. दिवसभर ऑफिसमध्ये काम आणि घरी आल्यावर अन्वीची काळजी. थकवा असायचा, पण तिच्या चेहऱ्यावर कधीच हार दिसत नव्हती. कारण ती रोज तिच्या मुलीकडे पाहायची आणि स्वतःला सांगायची, माझ्या मुलीला एक मजबूत आयुष्य द्यायचं आहे. दरम्यान रोहनचं आयुष्य वेगळ्या दिशेने चाललं होतं. घटस्फोटानंतर काही महिन्यांनी त्याच्या आईने त्याचं दुसरं लग्न लावून दिलं. त्याच्या दुसऱ्या बायकोचं नाव होतं सोनाली. रोहनच्या आईला वाटलं होतं की या लग्नातून त्यांना मुलगा होईल. सुरुवातीला सगळं ठीक वाटत होतं, पण काही वर्ष गेली. सोनालीला मुलंच होत नव्हतं. हळूहळू घरात तणाव वाढू लागला. रोहनची आई आता सोनालीवरच टोमणे मारू लागली, आमच्या नशिबातच नाही का नातू. घरात रोज भांडणं व्हायला लागली. सोनालीचा स्वभावही वेगळा होता. ती रोहनशी प्रेमाने वागत नव्हती. ती अनेकदा म्हणायची, तुझ्या घरात रोजचा त्रास सहन करण्यासाठी मी लग्न केलं नाही. रोहनचं आयुष्य हळूहळू अशांत होत गेलं. त्याला आता समजायला लागलं होतं की आयुष्यात काहीतरी चूक झाली आहे. दरम्यान मानसी आणि अन्वीचं आयुष्य हळूहळू सुंदर बनत होतं. अन्वी खूप हुशार होती. शाळेत ती नेहमी पहिल्या क्रमांकावर यायची. शिक्षकही तिचं खूप कौतुक करायचे. एक दिवस शाळेतून घरी येताना अन्वीने आईला विचारलं, आई, माझे बाबा कुठे आहेत? हा प्रश्न ऐकून मानसी काही क्षण शांत झाली, पण तिने तिच्या मुलीला कधीच खोटं सांगितलं नाही. ती हसून म्हणाली, बाळा, काही लोक आपल्या आयुष्यात जास्त काळ राहण्यासाठी नसतात. अन्वी पुन्हा म्हणाली, मग मला बाबा नाहीत का? मानसी तिच्या केसांवर हात फिरवत म्हणाली, तुला आई आहे आणि आईचं प्रेम 2 लोकांच्या प्रेमापेक्षा जास्त असतं. अन्वीने हसत आईला मिठी मारली. वर्ष हळूहळू पुढे सरकत गेली. अन्वी आता मोठी होत होती. तिला लहानपणापासून न्यायाची खूप भावना होती. कोणी चुकीचं बोललं किंवा कोणावर अन्याय झाला तर ती लगेच विरोध करायची. एक दिवस ती आईला म्हणाली, आई, मला मोठं होऊन वकील व्हायचं आहे. मानसीने आश्चर्याने विचारलं, वकील का? अन्वी म्हणाली, कारण मला लोकांना न्याय मिळवून द्यायचा आहे. मानसीच्या डोळ्यात आनंदाश्रू आले. तिला जाणवलं की तिची मुलगी खूप मोठी होणार आहे. अन्वीने खूप मेहनत घेतली. तिने लॉचं शिक्षण पूर्ण केलं. तिच्या मेहनतीमुळे ती एक हुशार वकील बनली. हळूहळू तिचं नाव कोर्टात प्रसिद्ध होऊ लागलं. लोक म्हणू लागले, अन्वी देशमुख खूप हुशार वकील आहे. एक दिवस टीव्हीवर एका मोठ्या केसची बातमी दाखवली जात होती. न्यूज अँकर म्हणत होता, आजच्या ऐतिहासिक निर्णयामागे तरुण वकील अन्वी देशमुख यांची मोठी भूमिका आहे. रोहन त्यावेळी हॉलमध्ये बसून टीव्ही पाहत होता. स्क्रीनवर अन्वीचा चेहरा दिसला. ती आत्मविश्वासाने पत्रकारांशी बोलत होती. रोहन अचानक स्तब्ध झाला, कारण त्या मुलीच्या चेहऱ्यात त्याला काहीतरी ओळखीचं दिसत होतं. न्यूज अँकर पुन्हा म्हणाला, अन्वी देशमुख यांनी आज न्यायालयात उत्कृष्ट युक्तिवाद केला. रोहनच्या मनात भूतकाळ जागा झाला. त्याला आठवलं, मानसी
आणि त्याची छोटी मुलगी. त्याने पटकन इंटरनेटवर शोधलं. तिथे लिहिलं होतं, अन्वी देशमुख, प्रसिद्ध वकील. आईचं नाव मानसी आणि त्या दोघींचा फोटो. रोहनच्या हातातून मोबाईल खाली पडला. त्याला समजलं ती त्याचीच मुलगी आहे. तीच मुलगी जिला जन्मल्यावर त्याने स्वीकारलं नव्हतं. रोहनच्या डोळ्यात पाणी आलं. त्याला अचानक मानसीचे शब्द आठवले. मुलगी असणे हा दोष नाही, अभिमान आहे. आज त्या शब्दांचा अर्थ त्याला पूर्णपणे समजला होता. काही दिवसांनी रोहन कोर्टात गेला. त्याला दुरून अन्वी दिसली. ती आत्मविश्वासाने चालत होती. लोक तिचं कौतुक करत होते. रोहन दूर उभा राहून तिच्याकडे पाहत होता. त्याच्या मनात पश्चाताप भरून आला. पण त्याला माहीत होतं आता खूप उशीर झाला आहे. त्या दिवशी अन्वी कोर्टातून बाहेर आली. मानसी बाहेर तिची वाट पाहत उभी होती. अन्वी हसत आईकडे धावत आली. आई, केस जिंकली. मानसीने तिला अभिमानाने मिठी मारली. दूर उभा असलेला रोहन ते दृश्य पाहत होता. त्याच्या डोळ्यात अश्रू होते. त्याला समजलं जिला त्याने कधी स्वीकारलं नाही तीच आज त्याच्या आयुष्याचा सर्वात मोठा अभिमान बनली आहे. पण त्या अभिमानावर त्याचा कोणताही हक्क उरला नव्हता. कारण आयुष्यात काही चुका अशा असतात ज्या समजायला वेळ लागतो, पण तेव्हा वेळ निघून गेलेली असते. रोहनचं आयुष्य पूर्णपणे बदलून गेलं होतं. मानसी घर सोडून गेल्यानंतर काही महिन्यांनी रोहनने दुसरं लग्न केलं होतं. त्याची दुसरी बायको सोनाली शहरात वाढलेली, थोडी हट्टी आणि स्वतःच्या मनाने वागणारी होती. लग्नाच्या सुरुवातीला सगळं व्यवस्थित होतं. सोनाली रोहनशी गोड बोलायची, सासूशीही नीट वागायची. रोहनची आई खुश होती. तिला वाटत होतं की आता तिच्या घरात लवकरच नातू येईल. पण काही वर्ष गेली तरी सोनालीला मूल झालं नाही. हळूहळू घरात तणाव वाढू लागला. सोनालीचा स्वभावही बदलू लागला. ती घरकाम करायला तयार नसायची. अनेकदा ती रोहनच्या आईशी उलटसुलट बोलायची. एक दिवस सकाळी रोहनची आई स्वयंपाकघरात काम करत होती. सोनाली हॉलमध्ये मोबाईलवर बोलत बसली होती. सासू म्हणाली, सोनाली, जरा स्वयंपाकघरात मदत कर. सोनाली लगेच चिडून म्हणाली, मी इथे नोकरानी म्हणून आले नाहीये. त्या शब्दांनी रोहनची आई स्तब्ध झाली. ती म्हणाली, आमच्या घरात सुना घरातली कामं करतात. सोनाली तिरस्काराने हसली. तुमच्या जुन्या नियमांमध्ये मला रस नाही. त्या दिवसापासून घरात रोज भांडणं व्हायला लागली. रोहन कामावरून घरी यायचा तेव्हा घरात तणावाचं वातावरण असायचं. एक दिवस तर सोनालीने सरळ रोहनला सांगितलं, तुझ्या आईसोबत राहणं मला शक्य नाही. रोहन म्हणाला, ती माझी आई आहे. सोनाली चिडून म्हणाली, मग तिच्यासोबतच राहा. रोहन गोंधळून गेला. त्याला हळूहळू जाणवायला लागलं की त्याचं आयुष्य चुकीच्या दिशेने चाललं आहे. दुसरीकडे आता मानसीचं आयुष्य वेगळ्या मार्गाने पुढे जात होतं. अन्वीने वकील म्हणून अनेक केस जिंकल्या होत्या. तिच्या प्रामाणिकपणामुळे लोक तिच्यावर विश्वास ठेवत होते. एक दिवस ती कोर्टातून घरी आली तेव्हा मानसीने विचारलं, आज खूप थकलेली दिसतेस. अन्वी हसली, आई, आज एक कठीण केस होती पण जिंकली. मानसी अभिमानाने तिच्याकडे पाहत म्हणाली, तू खूप मोठी होणार आहेस. अन्वीने हसत उत्तर दिलं, हे सगळं तुझ्यामुळे आहे. दरम्यान रोहनच्या घरात परिस्थिती आणखी खराब होत होती. सोनाली आता उघडपणे सासूचा अपमान करायला लागली होती. ती अनेकदा म्हणायची, तुमच्यामुळे माझं आयुष्य खराब झालं. रोहनची आई हळूहळू शांत होत गेली. जिच्या तोंडून पूर्वी सतत टोमणे निघायचे ती आता गप्प बसू लागली. एक दिवस संध्याकाळी मोठं भांडण झालं. सोनाली जोरात ओरडत होती, मला या घरात राहायचं नाही. रोहन म्हणाला, मग तू काय करू इच्छितेस? सोनाली म्हणाली, हे घर माझ्या नावावर करा, नाहीतर मी इथून निघून जाईन.
रोहन आणि त्याची आई स्तब्ध झाली. रोहनची आई रडत म्हणाली, हे घर आमच्या आयुष्याची कमाई आहे. सोनाली थंडपणे म्हणाली, मग मी निघून जाईन. रोज रात्री रोहन विचार करत बसायचा. त्याला मानसीची आठवण यायची. मानसी कधीच अशा प्रकारे बोलली नव्हती. ती नेहमी घरासाठी झटायची, त्याच्या आईची सेवा करायची, पण त्याने तिची किंमत कधी ओळखली नव्हती. दिवस जात होते आणि रोहनचं आयुष्य अधिक कठीण होत होतं. एक दिवस त्याची आई अचानक आजारी पडली. रोहन तिला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेला. डॉक्टरांनी सांगितलं, त्यांना खूप ताण आहे, काळजी घ्या. रोहनच्या आईच्या डोळ्यात अश्रू होते. ती हळू आवाजात म्हणाली, रोहन, मी चूक केली. रोहन आश्चर्याने म्हणाला, काय? ती रडत म्हणाली, मी मानसीला खूप त्रास दिला. रोहन शांत झाला. त्याच्या मनातही तीच भावना होती. त्याला जाणवलं की त्यांनी दोघांनी मिळून एक चांगलं नातं तोडलं होतं. त्या दिवसानंतर रोहनच्या आईचा स्वभाव पूर्णपणे बदलला. ती अनेकदा म्हणायची, मानसीसारखी सून पुन्हा मिळणार नाही. पण आता खूप उशीर झाला होता. दरम्यान अन्वीला एक मोठी केस मिळाली. त्या केससाठी तिला खूप मेहनत करावी लागणार होती. एक दिवस ती कोर्टातून बाहेर पडत होती, तेव्हा तिची नजर एका ओळखीच्या चेहऱ्यावर पडली. तो रोहन होता. तो दूर उभा राहून तिच्याकडे पाहत होता. अन्वीला कळत होतं की हा माणूस कोण आहे, कारण काही दिवसापूर्वी तिला सत्य कळलं होतं. ती शांतपणे त्याच्याकडे गेली. रोहन घाबरलेला दिसत होता. तो म्हणाला, अन्वी, मला तुझ्याशी बोलायचं आहे. अन्वी शांतपणे म्हणाली, कशाबद्दल? रोहनच्या डोळ्यात पश्चाताप होता. मी खूप मोठी चूक केली. अन्वी काही बोलली नाही. रोहन पुढे म्हणाला, आज माझ्या आयुष्यात जे काही चाललं आहे ते माझ्या कर्माचं फळ आहे. अन्वी शांतपणे ऐकत होती. रोहन म्हणाला, तुझी आई खूप चांगली होती, पण मी तिची किंमत ओळखली नाही. अन्वीने फक्त एवढंच म्हटलं, काही गोष्टी वेळेवर समजल्या तरच त्यांना अर्थ असतो. रोहन शांत झाला. त्याला कळलं की त्याचं आयुष्य आता बदलणं कठीण आहे. त्या संध्याकाळी अन्वी घरी आली. मानसीने विचारलं, काय झालं? आज थोडी विचारात दिसतेस. अन्वी म्हणाली, आई, आज मी बाबांना भेटले. मानसी काही क्षण शांत राहिली. अन्वी पुढे म्हणाली, ते खूप बदललेले वाटले. मानसी शांतपणे म्हणाली, वेळ माणसाला खूप काही शिकवते. अन्वीने आईचा हात धरला. आई, तू खूप मजबूत आहेस. मानसी हसली. त्या रात्री रोहन घरी परतला. घरात पुन्हा भांडण सुरू होतं. सोनाली ओरडत होती. रोहन थकलेल्या आवाजात म्हणाला, बस आता पुरे. पण त्याच्या आयुष्यातील शांतता कायमची हरवली होती. त्याला आता एक गोष्ट स्पष्ट समजली होती, ज्याची किंमत आपण योग्य वेळी ओळखत नाही त्यांचं महत्त्व आयुष्य आपल्याला उशिरा दाखवतं. रात्र खूप शांत होती, पण रोहनच्या घरात मात्र पुन्हा एकदा तणावाचं वातावरण होतं. सोनालीचा आवाज संपूर्ण घरात घुमत होता. मी किती वेळा सांगितलं आहे, मला या घरात राहायचं नाही. रोहन थकलेल्या आवाजात म्हणाला, सोनाली, रोज रोज हेच भांडण का करतेस? सोनाली चिडून म्हणाली, कारण मला हे घर माझ्या नावावर हवं आहे आणि तुमच्या आईच्या नियमांमध्ये मला राहायचं नाही. रोहनची आई कोपऱ्यात शांत बसली होती. तिच्या डोळ्यात अश्रू होते. पूर्वी जी स्त्री इतरांना टोमणे मारायची, ती आता स्वतःचा अपमान सहन करत होती. रोहनच्या आईने हळू आवाजात म्हटलं, बाळा, राहू दे, मला सवय झाली आहे. पण त्या शब्दांनी रोहनच्या मनात वेदना निर्माण झाली. त्याला अचानक भूतकाळ आठवला. एकेकाळी याच घरात मानसी शांतपणे सगळं सहन करत होती. सासूचे टोमणे, त्यांचा थंडपणा आणि मुलगी झाल्यामुळे होणारा अपमान. पण मानसीने कधी घरात अशी ओरड केली नव्हती. तिने कधीच घराला नरक बनवलं नव्हतं. रोहनला आता त्याची चूक स्पष्ट दिसत होती.
त्या रात्री सोनाली रागाने घराबाहेर निघून गेली. रोहन थकून खुर्चीत बसला. त्याची आई हळू आवाजात म्हणाली, रोहन. तो तिच्याकडे पाहत म्हणाला, काय आई? आईच्या डोळ्यात पश्चाताप होता. ती म्हणाली, आपण खूप मोठी चूक केली. रोहन शांत झाला. आई पुढे म्हणाली, मानसीसारखी सून पुन्हा कधीच मिळणार नाही. त्या शब्दांनी रोहनच्या मनात वेदना निर्माण झाली. त्याला जाणवलं की त्याने फक्त पत्नीच गमावली नाही, तर एक चांगलं आयुष्यही गमावलं आहे. दुसऱ्या बाजूला मानसी आणि अन्वीचं आयुष्य वेगळ्याच दिशेने पुढे चाललं होतं. अन्वी आता मोठ्या केस हाताळत होती. तिचं नाव शहरात प्रसिद्ध झालं होतं. एक दिवस ती एका मोठ्या केससाठी कोर्टात उभी होती. तो केस एका महिलेच्या हक्कासाठी होता. अन्वीने कोर्टात ठाम युक्तिवाद केला. स्त्रीला कमी समजणं ही समाजाची सर्वात मोठी चूक आहे. कोर्टात शांतता पसरली. ती पुढे म्हणाली, ज्या स्त्रीला आपण कमजोर समजतो तीच कुटुंबाचा खरा आधार असते. न्यायाधीशांनी तिचा युक्तिवाद ऐकून मान हलवली. त्या दिवशी अन्वीने तो केस जिंकला. कोर्टाबाहेर पत्रकारांनी तिची मुलाखत घेतली. तुमच्या यशाचं रहस्य काय आहे? एका पत्रकाराने विचारलं. अन्वी हसून म्हणाली, माझी आई. त्या संध्याकाळी अन्वी घरी आली. मानसी स्वयंपाकघरात काम करत होती. अन्वीने हसत सांगितलं, आई, केस जिंकली. मानसी आनंदाने म्हणाली, मला माहीत होतं. अन्वीने आईला मिठी मारली. तू नसतीस तर मी आज इथे नसते. मानसीच्या डोळ्यात आनंदाश्रू आले. दरम्यान रोहनचं आयुष्य आणखी कठीण होत होतं. सोनाली आता बहुतेक वेळा घराबाहेरच असायची. ती रोहनशी नीट बोलतही नव्हती. एक दिवस तर तिने स्पष्ट सांगितलं, मला या लग्नात काहीच अर्थ दिसत नाही. रोहन थकून म्हणाला, मग तू काय करू इच्छितेस? सोनाली म्हणाली, मला घटस्फोट हवा आहे. रोहन काही क्षण शांत राहिला. त्याला जाणवलं की आयुष्याने त्याला त्याच्या कर्माचं उत्तर दिलं आहे. काही दिवसांनी रोहन कोर्टात गेला. तेच कोर्ट जिथे काही वर्षापूर्वी त्याचा आणि मानसीचा घटस्फोट झाला होता. आज परिस्थिती उलटी होती. सोनाली त्याच्यापासून वेगळी होऊ इच्छित होती. कोर्टाच्या कॉरिडॉरमध्ये उभा असताना रोहनच्या नजरा एका ओळखीच्या चेहऱ्यावर गेल्या. ती अन्वी होती. ती आत्मविश्वासाने चालत होती. रोहन काही क्षण तिच्याकडे पाहत राहिला. त्याच्या मनात एकच भावना होती, अभिमान आणि पश्चाताप. अन्वीनेही त्याला पाहिलं. ती काही क्षण थांबली, मग शांतपणे म्हणाली, नमस्कार. रोहनच्या डोळ्यातून अश्रू आले. तो हळू आवाजात म्हणाला, तुझा मला खूप अभिमान आहे. अन्वी शांतपणे म्हणाली, धन्यवाद. रोहन पुढे काही बोलू शकला नाही. त्याला समजलं होतं की त्याच्या शब्दांना आता फारसा अर्थ उरलेला नाही. त्या दिवशी सोनालीनेही रोहनपासून घटस्फोट घेतला. रोहन आणि त्याची आई पुन्हा एकटे राहिले. घर मोठं होतं पण रिकामं वाटत होतं. एक दिवस रोहनची आई शांतपणे म्हणाली, रोहन, एकदा मानसीला भेटायला जाऊया का? रोहन काही क्षण विचारात पडला. पण त्याला समजलं होतं की आता त्यांच्या आयुष्यात परत जाणं शक्य नाही. दरम्यान अन्वीचं आयुष्य सुंदर चाललं होतं. ती लोकांसाठी न्याय मिळवून देत होती. मानसी तिच्याकडे अभिमानाने पाहत होती. एक दिवस अन्वीने आईला विचारलं, आई, तुला कधी वाटतं का की तुझं आयुष्य वेगळं असायला हवं होतं? मानसी शांतपणे हसली. ती म्हणाली, नाही बाळा, कारण जर ते सगळं वेगळं घडलं नसतं तर आज तू इथे नसतीस. अन्वीने आईचा हात धरला. त्या दोघींच्या चेहऱ्यावर समाधान होतं. दूर कुठेतरी रोहन एकटा बसला होता. त्याच्या हातात जुन्या आठवणी होत्या. त्याला आता स्पष्ट समजलं होतं, मुलगी असणे हा दोष नाही, तो खरा अभिमान असतो. पण त्या सत्याची जाणीव त्याला खूप उशिरा झाली होती. कारण आयुष्यात काही गोष्टी अशा असतात ज्या समजायला उशीर झाला तर त्या परत मिळत नाहीत. आणि रोहनने
त्याच्या आयुष्यातील सर्वात मोठं सुख त्यांची मुलगी आणि त्यांचं कुटुंब कायमचं गमावलं होतं. तर तुम्हाला ही कथा कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा. कथा आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. व्हिडिओला हाईप करा जेणेकरून हा व्हिडिओ जास्त प्रेक्षकांपर्यंत पोहोचेल. व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.